विद्यार्थी मित्र हो, आपल्या 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानचा हा पहिला पाठ. यापूर्वीच्या भागामध्ये आपण आधी दुसऱ्या पाठाचा अभ्यास पूर्ण केला. आता आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1च्या पहिल्या पाठाकडे येऊ, गुरुत्वाकर्षण. 9वीच्या वर्गामध्ये असताना आपण बलाचा अभ्यास केलेला आहे. याच 9वीच्याच वर्गामध्ये आपण अभ्यासलं की गुरुत्वाकर्षण हे वैश्विक बल आहे आणि ते केवळ पृथ्वीच एखाद्या वस्तूवर प्रयुक्त करते असं नाही, तर कोणत्याही दोन वस्तूंमध्ये परस्परांमध्ये जे आकर्षण बल असतं याचाही अभ्यास आपण गेल्या वर्षी केला. आपल्या मागच्या इयत्तेमध्ये आपण या गुरुत्वाकर्षणाबद्दल विचार केलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे. आता आपण ह्या गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला याच्याबद्दल आपण आधी थोडक्यात विचार करू. गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्या संशोधकांनी, ज्या शास्त्रज्ञांनी लावला ते अत्यंत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आपल्याला माहिती, ज्यांना आपण सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन हे जे दोन संशोधक आहेत, हे जे शास्त्रज्ञ आहेत, यांनी गुरुत्वाकर्षण शोध लावला. हेही आपण गेल्या वर्षी अभ्यासलं. हा शोध त्यांना कसा लागला असं सांगितलं जातं की जेव्हा ते सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि वरून सफरचंद सरळ खाली पडलं आणि त्यांचं विचारचक्र सुरू झालं. काय विचार आला त्यांच्या डोक्यामध्ये की झाडावरचं हे फळ, झाडावरचं सफरचंद हे सरळ खालीच कसं आलं, सरळ खालीच कसं आलं. जसं एक छोट्याशा आकृतीच्या साह्याने आपण इथे पाहिलेलं आहे. हे एक झाड मानू आणि हे जे गोल दर्शवलं हे सफरचंद झाडाचे. हे जर सफरचंद तुटलं तर हे सरळ याच दिशेने खाली येतं. मग न्यूटन सरांच्या डोक्यामध्ये सुद्धा तोच विचार आला की हे झाडावरून पडलेलं फळ ते सरळ खालीच कसं आलं. ते झाडावरून तुटल्यानंतर ते असं तिरपं का गेलं नाही, किंवा ते असं का गेलं नाही, या दिशेने का गेलं नाही, किंवा ते असं तिरपं का असं तिरप्या दिशेने का खाली पडलं नाही, ते सरळच खाली का पडलं. असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यावरून त्यांनी मांडलं की त्या सफरचंदाला म्हणजे त्या झाडावरच्या फळाला पृथ्वी आकर्षित करीत असेल, पृथ्वीने त्याच्यावर आकर्षण बल लावलेलं असेल आणि ते आकर्षण बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असेल, म्हणून झाडावरून पडलेलं फळ हे पृथ्वीच्या पृष्ठभागाची सरळ क्षितिज लंब दिशेने पडलेलं आहे. ते तिरप्या दिशेने पडलं नाही, असं या दिशेने पडलं नाही. तर का पडलं नाही, तर पृथ्वीच्या, आता हा पृष्ठभाग मी एवढाच दाखवतो पृथ्वीचा, त्याच्या केंद्रभागाकडून त्याच्यावर बल कार्य करत असेल आणि त्या कार्य करणाऱ्या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे आहे, पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. म्हणून हे झाडावरचं फळ तिरप्या दिशेने किंवा इतर कोणत्या दिशेने तुटल्यानंतर गेलं नाही, तर ते सरळ सरळ पृथ्वीच्या पृष्ठभागाशी या लंब दिशेने आलेलं आहे, क्षितिज लंब दिशेने ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडलेलं आहे. तर असं पृथ्वीद्वारे त्याच्या भोवतालच्या वस्तूवर जे बल, आकर्षण बल प्रयुक्त केलं जातं त्याला आपण गुरुत्वाकर्षण असे म्हणतो. हे आपण गेल्याही वर्षी अभ्यासलेलं आहे. मग या पृथ्वीद्वारे कार्य करणारं बल या झाडाच्या या सगळ्यात वरच्या सफरचंदावर सुद्धा जरी कार्य करत असेल, ते सुद्धा असं क्षितिज लंब दिशेने पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडेल. मग विचार असा डोक्यामध्ये आला, जर पृथ्वीचं या उंच झाडाच्या सर्वात वरच्या फळावरील बल कार्य करतं, मग कदाचित ते पृथ्वीच्या अतिदूर भागातून पृथ्वीच्या भोवताली फिरणारा जो उपग्रह आहे, ज्याला आपण चंद्र म्हणतो, त्या चंद्रावर सुद्धा कार्य करत असेल का, असेल तर ते सुद्धा कसं असेल, तर ते असंच या क्षितिज लंब दिशेने पृथ्वीच्या केंद्र भागाकडे ते आकर्षित झालेलं असेल. एवढ्या दूरवर असलेल्या चंद्रावर किंवा चंद्रासारख्या वस्तूवर सुद्धा हे बल कार्य करत असेल का, किंवा इतर जे खगोलीय वस्तू आहेत
मग सूर्य असेल किंवा इतर तारे असतील यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं बल आहे का, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण विचार याच पुढच्या भागामध्ये करणार आहोत. फक्त गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कसा लागला किंवा गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कसा लागला, तर आयझॅक न्यूटन यांनी झाडावरून पडलेल्या फळ ज्या क्षितिज लंब दिशेने खाली पडतं त्याच्यावरून त्यांनी असं मांडलं की पृथ्वी त्याच्या भोवतालच्या वस्तूवर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आकर्षण बल कार्य प्रयुक्त करते. म्हणून कोणतीही वस्तू पृथ्वीवर पडणारी वरतून पडणारी कोणतीही वस्तू ही सरळ क्षितिज लंब दिशेने पृथ्वीवर पडते. या पद्धतीने गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. आपण बल व गती खरं म्हणजे बलाची व्याख्या काय आणि गतीची व्याख्या काय या दोन्ही गोष्टीचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे. तरी आपण थोडक्यामध्ये त्याचा विचार करू. गती, एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण केव्हा म्हणतो, आठवतंय का? पहा, जर वस्तूचे निरीक्षक सापेक्ष स्थान बदल होत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण केव्हा म्हणू शकतो, जर त्या वस्तूचे निरीक्षक सापेक्ष स्थान बदल होत असेल तरच ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. ही व्याख्या आपण गेल्या वर्षी पाहिली. आपण ज्याप्रमाणे गतीची व्याख्या गेल्या वर्षी पाहिली तशीच बल म्हणजे काय किंवा बलाची व्याख्या सुद्धा आपण पाहिलेली आहे. बल कशाला म्हणता येईल, बलाची व्याख्या आपण गेल्या वर्षी केलेली होती. की कशी होती व्याख्या ती, विराम अवस्थेतील वस्तू गतिमान करण्यासाठी, विराम अवस्थेतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गतीची दिशा बदलण्यासाठी लागणाऱ्या भौतिक राशीला बल असे म्हणतात किंवा लागणाऱ्या घटकाला बल असे म्हणतात. अशी व्याख्या आपण गेल्या वर्षी केलेली होती. म्हणजेच काय, गतिमान वस्तूच्या गतीमध्ये बदल करणे, जेव्हा वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो तेव्हा वस्तूच्या वेगामध्ये बदल होतो. गतिमान वस्तूच्या वेगामध्ये केव्हा केव्हा बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. वस्तूच्या गतीमध्ये बदल झाला असता वेगामध्ये बदल होतो. वस्तूची गती कायम आहे परंतु गतीची दिशा बदलली तरीही वेगामध्ये बदल होतो. किंवा वस्तूची गती आणि दिशा या दोन्ही बदलल्या तरी वेगामध्ये बदल होतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा गतीमध्ये बदल होतो तेव्हा वेग बदलतो, म्हणजे वेगाच्या परिमाणामध्ये बदल होतो. गती कायम आहे म्हणजे चाल कायम आहे, दिशा बदलली तेव्हाही वेगामध्ये बदल होतो, म्हणजे वेगाचा परिमाण बदलतं. किंवा गती म्हणजे चाल आणि दिशा दोन्ही बदलले तरी वेगामध्ये बदल होतो, म्हणजे वेगाचं परिमाण बदलतं. म्हणून आपण असं म्हणू की वेगाचं परिमाण बदलण्यासाठी किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी लागणारा जो घटक आहे त्या घटकाला बल असे म्हणतात. आपण गेल्या वर्षी ही व्याख्या केली. आपण थोडा त्याच्यामध्ये वेगळा बदल करू. वेगाचे परिमाण बदलण्यासाठी किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी
लागणाऱ्या घटकास बल असे म्हणतात. कारण या दोन्ही व्याख्येचा, बल आणि गतीचा, दोन्हींचा अभ्यास आपण मागच्या इयत्तांमध्ये केलेला आहे. एखादी वस्तू गतिमान आहे असं आपण केव्हा म्हणतो, जेव्हा त्या वस्तूचे निरीक्षक सापेक्ष स्थान बदल होत असेल तेव्हाच आपण ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. आणि बल ही एक भौतिक राशी आहे, किंवा बल कशाला आपण म्हणतो की गेल्या वर्षी जी केलेली व्याख्या होती ती म्हणजेच विरामावस्थेतील वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान अवस्थेतील वस्तूची गती बदलण्यासाठी किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी लागणाऱ्या घटकास किंवा लागणाऱ्या भौतिक राशीस बल असे म्हणतात. तोच आपण घटक इथे लिहिला आहे की एखाद्या वस्तूच्या वेगाचे परिमाण बदलण्यासाठी किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते, किंवा वेगाचे परिमाण बदलण्यासाठी किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी लागणारा जो घटक आहे त्या घटकाला बल असे म्हणतात. निसर्गामध्ये अस्तित्वात असणाऱ्या बलांचा अभ्यास आपण केलेला आहे. न्यूटन ज्यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला आपण असं म्हणतो. गुरुत्वाकर्षण बल कशाला म्हणजे आपल्याला दाखवून दिलं. एवढंच नाही तर न्यूटनने गतिविषयक 3 नियम सुद्धा सांगितले, तेही आपण मागच्या इयत्तामध्ये अभ्यासलेले आहेत. न्यूटननी या संशोधकाबद्दल जर विचार केला किंवा साधारणतः यांनी ज्या ज्या घटकांचा शोध लावलेला आहे किंवा त्या सर्वांची ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, त्या नवनवीन घटकांमुळे किंवा त्यांनी लावलेल्या शोधांमुळे आपण अनेक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे त्या शोधांचा वापर करून आपण विविध प्रकारचे तंत्रज्ञान हस्तगत केलेलं आहे. न्यूटन यांनी गतीचे 3 नियम मांडले हे आपण ज्ञात आहोत. एवढंच नाही तर त्यांनी केवळ भौतिकशास्त्र मध्ये बाबतीत म्हणजे प्रकाश, ध्वनी, उष्णता या घटकावरही अभ्यास केला. गणिताच्या बाबतीमध्ये असा अभ्यास केला की त्यांनी गणिताची एक नवीन वेगळी ब्रँच, वेगळी शाखा मांडली, ज्याला कॅल्क्युलस असे म्हणतात. त्या कॅल्क्युलसचा वापर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विज्ञानामध्ये केला जातो. असे हे न्यूटन यांनी जे गतीचे नियम मांडले, त्याच्याही पूर्वी केपलर यांनी ग्रहांची कक्षा निश्चित करणारे नियम मांडले होते. परंतु त्या सगळे नियम न्यूटन यांनी गणिताच्या आधारे केपलर यांचे नियम नंतर सिद्ध केले. आपण गतीचा अभ्यास गेल्या वर्षी केला. त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. गतीची व्याख्या आपण गेल्या वर्षी अभ्यासली. वर्तुळाकार गती कशाला म्हणायचं हे आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलं आहे. गती वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या गतीस वर्तुळाकार गती म्हणतात. वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या गतीस वर्तुळाकार गती असे म्हणतात.
अशी व्याख्या आपण गेल्या वर्षी अभ्यासली. गतीची व्याख्या अभ्यासली, एक रेषीय गतीची आपण व्याख्या अभ्यासली. त्याचबरोबर वर्तुळाकार गती कशाला म्हणायची हे आपण अभ्यासलेलं आहे. वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूची जी गती आहे त्या गतीला आपण वर्तुळाकार गती असे म्हणू. साधारणतः जर समजा एखाद्या दोरीच्या टोकाला आपण एखादी वस्तू बांधली किंवा दगड बांधला आणि त्या दोरीचं टोक आपण हातामध्ये धरलं आणि असं आपण फिरवलं, तेव्हा त्या टोकाला बांधलेली जी वस्तू आहे ती वस्तू ज्या मार्गाने फिरते ती जी गती आहे ती म्हणजे ज्या वस्तूला जी प्राप्त झालेली गती आहे ती वर्तुळाकार गती आहे. म्हणजे जेव्हा आपण ते दोरीच्या टोकाला ही वस्तू बांधलेली आहे आणि ती आपण अशी फिरवतो, तेव्हा आता ही जी वस्तू बांधलेली पेन तुमच्या समोर दिसतं इथं, तो मी असा फिरवला, ही दोरी आपण फिरवली तर तो पेन या वर्तुळाकार मार्गाने फिरतो. तेव्हा आपल्याला याबद्दल पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. ही वर्तुळाकार मार्गाने फिरणारी जी वस्तू आहे किंवा हा जो दगड बांधलेला असेल किंवा जी काय वस्तू दोरीच्या टोकाला बांधलेली आहे ती वर्तुळाकार मार्गाने फिरते, तेव्हा त्या वस्तूवर बल प्रयुक्त होत आहे का? दुसरा प्रश्न असा आहे की याचं उत्तर आपल्याला मिळवायचं, मग बल प्रयुक्त होत असेल तर त्या प्रयुक्त बलाची दिशा कोणती, कोणत्या दिशेने ते बल प्रयुक्त होत असेल. आणि हे प्रयुक्त बल म्हणजे बल प्रयुक्त न होण्यासाठी, मग याच्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचं बल प्रयुक्त होऊ द्यायचं नाही या वस्तूवर, तर बल प्रयुक्त न होऊ देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा आता सध्या मी जे वर्तुळाकार मार्गाने फिरवत आहे याच्यावर जर बल प्रयुक्त होत असेल तर ते बल प्रयुक्त होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, आणि म्हणजे त्याच्यावर बल कसं काढून घ्यायचं, आणि बल काढून घेतलं तर काय परिणाम होईल, त्या वस्तूच्या गतीवर किंवा वस्तूवर काय परिणाम होईल. आता इथे आपण एका आकृतीच्या साहाय्याने विचार करू. वर्तुळाकार गतीची व्याख्या तुम्ही पाहिलेली आहे. वर्तुळाकार गती प्रत्यक्ष कृतीद्वारे सुद्धा आपण इथे पाहिली. ही जी फिरणारी वस्तू आहे या गतीने ती अशी वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल. हातामध्ये धरलेला दोरीचा भाग हा असेल आणि ही जे वर्तुळ इथे दर्शवलेलं आहे ते वर्तुळ म्हणजे वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूचा म्हणजे गतीचा तो वर्तुळाकार मार्ग आहे. अधिक समजण्यासाठी मी असं मोठं वर्तुळ काढतो. ज्या बोटामध्ये आपण दोरी धरलेली होती तो साधारणतः असा या वर्तुळाच्या मध्यभागी असतो. आता याच्याबद्दल आपण आता जो उल्लेख केला तर त्या फिरणाऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त होत आहे का? अर्थातच त्याचं उत्तर आहे होय, त्याच्यावर बल प्रयुक्त होत आहे. कारण आपल्याला माहिती ती वस्तू स्थिर आहे, सध्या स्थिर आहे, मग फिरते गती नाही. मग त्याच्यावर जेव्हा आपण बल प्रयुक्त केलं जातं तेव्हाच ती फिरते, कारण गती बदललेली आहे आणि गती बदलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. म्हणजे त्याचं उत्तर आहे होय, त्याच्यावर बल प्रयुक्त होत आहे. मग दुसरा प्रश्न असा आहे याच्यातला की मग जर याच्यावर बल प्रयुक्त होतं तर त्या प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा कोणती? फिरणाऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त होतं या मार्गाने त्याला जी दोरी बांधलेली आहे ती दोरीची ही जी दिशा आहे त्या मार्गाने बल प्रयुक्त होतं आणि त्या प्रयुक्त बलाची दिशा ही असेल. त्या प्रयुक्त बलाची दिशा ही असेल. ही म्हणजे ही जी दिशा तुम्हाला आकृतीमध्ये दिसते आहे ती कोणत्या दिशेने? ती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने आहे. म्हणजे या वर्तुळाकार मार्गाने फिरणारी जी वस्तू असते त्या वस्तूवर प्रयुक्त होणारं जे बल आहे ते बल त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त झालेलं असतं. म्हणजे दोन प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त झालेलं असतं का? तर उत्तर आहे होय. मग दुसरा प्रश्न असा आहे की मग त्या वस्तूवर प्रयुक्त होणारं जे बल आहे त्या बलाची दिशा कोणती? तर त्या बलाची दिशा असते त्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने. त्या बलाची दिशा असते वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने.
मग आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे. म्हणजे या वर्तुळाकार मार्गाने फिरणारी जी वस्तू आहे त्या वस्तूवर प्रयुक्त होणारं बल आपल्याला काढून टाकायचं असेल. बल काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल? तर ही हातामध्ये धरलेली जी दोरी आहे ती दोरी सोडून द्यायची. तुम्हाला दिसले असेल दोरी सोडल्यानंतर ती वस्तू माझ्या हातातून दूरवर कुठेतरी निघून गेलेली आहे. म्हणजे आता हे प्रयुक्त बल आपण काढून घेतलं. इथे पहा आकृतीमध्ये या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणारं बल काढून घेतलं म्हणजे आपल्या हातातली आपली दोरी सोडून दिली. सोडून दिल्याबरोबर ही वस्तू कोणत्या दिशेने विस्थापित होते, कोणत्या बाजूने जाते? तर या वर्तुळाची जी स्पर्शिका आहे, आता आपण भूमितीमध्ये पाहिलं स्पर्शिका कशाला म्हणायचं? समजा एक वर्तुळ आहे, हे वर्तुळाचं केंद्र, हा वर्तुळाचा परिघ, हा वर्तुळाचा परिघ. या परिघावरील कोणत्याही बिंदूशी स्पर्श करून जाणारी जी रेषा असते त्याला आपण स्पर्शिका असे म्हणतो. या परिघावरील कोणत्याही बिंदूला स्पर्श करून जाणारी ही जी सरळ रेषा असते या अशा सरळ रेषेला आपण स्पर्शिका असे म्हणतो. हे आपण भूमितीमध्ये पाहिलेलं. मग जेव्हा वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेलं बल जर आपण काढून टाकलं तर तो पदार्थ त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने गतिमान होतो. तो पदार्थ किंवा तो जर बांधलेला दगड असेल तर तो कुठेकडे विस्थापित होईल, कुणीकडे निघून जाईल? तर या वर्तुळाकार गतिमान मार्गाचा जो वर्तुळ तयार झालेला आहे, त्या वर्तुळाची जी स्पर्शिका असेल त्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड हा किंवा ती वस्तू ही दूरवर फेकली जाते. कारण हीच त्याची वेगाची दिशा असते. कारण आपल्याला माहिती की वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूची चाल म्हणजे गती जरी एक समान असली तरी त्याचा वेग प्रत्येक क्षणाला प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी बदलतो आणि तो बदलणारा वेग हा त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने असतो. मग ती वस्तू अशी या स्पर्शिकेच्या दिशेने दूर कुठेतरी भिरकावली जाईल. आता इथे आपल्याला ही कृती करत असताना पडलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तर आपण मिळवली. मग या वर्तुळाकार मार्गाने फिरणारी जी वस्तू असते, गतिमान असणारी जी वस्तू असते, त्या वस्तूवर बल प्रयुक्त झालेले असतं आणि त्या बलाची दिशा वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असते. हे जे बल असतं त्या बलालाच अभिकेंद्री बल असे म्हणतात. हे जे बल असतं त्या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. आता कशाला म्हणतात अभिकेंद्री बल? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. बल प्रयुक्त होते त्या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. त्या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. ही झाली अभिकेंद्री बलाची व्याख्या. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते त्या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात.
आता जी आपण दोरीला बांधून वस्तू फिरवली, ती दोरी हातामध्ये धरलेली होती, ती आपला हातामध्ये जी धरलेली आहे बोटा, ते कुठे असतील तर वर्तुळाच्या केंद्राच्या ठिकाणी असतील. म्हणजे दोरीच्या साह्याने केंद्राच्या दिशेने प्रयुक्त झालेलं जे बल असतं ते अभिकेंद्री बल असतं. हे कोणत्याही जेव्हा कोणत्याही वस्तूला वर्तुळाकार गती प्राप्त होते किंवा कोणतीही वस्तू ही वर्तुळाकार मार्गाने गतिमान असते किंवा वस्तूमध्ये वर्तुळाकार गती असते, तेव्हा वर्तुळाकार गती मध्ये फिरणारी जी वस्तू असते त्या वस्तूवर अभिकेंद्री बल कार्य करत असतं. म्हणजेच त्या वस्तूवर ज्या वर्तुळाकार मार्गाने ती फिरते त्या वर्तुळाचं जे केंद्र असेल त्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होतं, म्हणजे अभिकेंद्री बल प्रयुक्त झालेलं असतं. हे आपण एक छोट्याशा कृतीद्वारे आता पाहिलं. आपल्या पृथ्वीच्या भोवताली आपण जर पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीच्या भोवताली नैसर्गिक उपग्रह आहे पृथ्वीचा, तो आपल्याला सगळ्यांना माहिती, तो म्हणजे चंद्र. मग पृथ्वीच्या भोवताली फिरणारा जो चंद्र आहे, समजा ही आपण एक पृथ्वीची छोटी आकृती पाहिली आणि असा हा चंद्र पृथ्वीच्या भोवताली आपण पाहतो, अभ्यासलेला आहे की तो वर्तुळाकार मार्गाने पृथ्वीच्या भोवताली गतिमान असतो किंवा फिरत असतो. मग चंद्राला वर्तुळाकार गती आहे, चंद्राला वर्तुळाकार गती आहे, याचा अर्थ चंद्रावर सुद्धा बल प्रयुक्त होतंय का, म्हणजे अभिकेंद्री बल प्रयुक्त होतंय का? मग होत असेल तर ते कुठे आहे? तर चंद्राला जी पृथ्वीच्या भोवताची वर्तुळाकार गती प्राप्त झालेली आहे किंवा आहे, त्याच्यामुळे चंद्रावर सुद्धा अभिकेंद्री बल प्रयुक्त झालेलं असतं. ते अभिकेंद्री बल म्हणजेच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल, जे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं. ते अभिकेंद्री बल म्हणजेच पृथ्वीवरचं द्वारे कार्य करणारं चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण बल. आता विचार करा, जर समजा या चंद्रावरचं हे अभिकेंद्री बल नष्ट झालं, म्हणजे चंद्रावर जे गुरुत्वाकर्षण बल कार्य करत आहे ते जर नाहीसं झालं तर काय होईल? चंद्र त्याच्या कक्षेमध्ये राहील का? नाही, चंद्र हा भरकटेल, कुठेतरी निघून जाईल. मग प्रश्न फक्त चंद्रावरचा आहे का? तसं नाही. आपली सूर्यमाला आपल्याला माहिती की सूर्य केंद्रस्थानी आहे आणि सूर्याच्या भोवताली ग्रह फिरतात, म्हणजे सूर्याद्वारे सुद्धा प्रत्येक ग्रहावर अभिकेंद्री बल कार्य करत आहे. या सगळ्या घटकांचा सौरमालेतील ग्रह जे ताऱ्यांच्या भोवताली फिरतात याच्या संदर्भातले नियम जे केपलर यांनी मांडलेले आहेत, त्या केपलरच्या नियमांचा विचार आणि ताऱ्यांभोवताली फिरणाऱ्या ग्रहांची जी कक्षा आहे त्या कक्षा कशी असेल त्या कक्षेबद्दलचा विचार केपलरच्या नियमामध्ये जो मांडला, त्या नियमांचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत.